आता गणपतीला बनवा आंब्याचे उकडीचे मोदक। सर्वप्रथम ओला नारळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये खसखस, ओला नारळ वाटलेला, तूप, गूळ, ड्रायफ्रूट्सची पूड, वेलची पूड, मँगो पल्प टाकून भाजून घ्यायचं आहे। एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे। वेलची पूड टाकायची आहे। आता तांदळाची उकड बनवताना नेहमीप्रमाणे आपण जशी उकड बनवतो सेम तशीच उकड बनवायची आहे। फक्त त्या पाण्यामध्ये आपण थोडासा मँगो पल्प आणि मँगो इसेन्स मिक्स करायचा आहे। बाकीची सगळी प्रोसेस सेमच आहे। आता मी इथे मोदकाच्या साच्याने मोदक बनवणार आहे, कारण एकसारखे मोदक खूप छान दिसतात सगळे आणि ते आता आपण उकडून घ्यायचे आहे। मोदक आता तयार झालेत, ते मी केळीच्या पानावर काढून घेतलेत। वरती केसर लावलेलं आहे आणि एक चमचा तूप मोदकांवर सोडायचं आहे। तुपाशिवाय हे मोदक चांगले लागतच नाहीत। तुम्ही पण हे करून बघा, खूप छान होतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।